तू मरू शकत, पण तू जर या युद्धात मेला तर तू मला प्राप्त करशील. जे जीवनाचं उद्देश आहे आनंद, अनंत आनंद स्वरूप परब्रह्म सच्चिदानंद परमात्मा, तू मला प्राप्त करशील. हतो वा प्राप्स्यसि स्वर्गम. जगला तर जित्वा वा भोक्ष्यसे महीम. भूमीवर धर्मराज्याची स्थापना करून या भूमीचा धर्मराज्याचा उपभोग घेशील, अनंत आनंद मनवशील. जगला तरी आणि मेला तरी. हे ऑर्डर कोणाची आहे? मग भगवान ऑर्डर काय देऊन राहिले पुढे? तस्मादुत्तिष्ठ कौंतेय युद्धाय कृत निश्चय. म्हणून हे कौंतेय युद्ध कर, युद्ध कर. कशासाठी युद्ध कर? भगवान ऑर्डर कशासाठी देऊन राहिले? युद्धाची. धर्मराज्याच्या स्थापनेसाठी, राष्ट्र रक्षणासाठी, धर्मरक्षणासाठी ऑर्डर आहे भगवंताची. आणि आपण काय म्हणतो? देव करून घेईन, देव पाईन, देव पाईन. मी एक कथा ऐकून राहिलो, त्याच्यात कथाकार सांगून राहिले ते. हा त्याच्यात कथाकार सांगून राहिले होते. भगवान जेवायला बसलेले होते, रुक्मिणी देवी जेवू घालून राहिली होती. आठी पटराणी हवा घालत होत्या. अचानक भगवान धावत धावत दरवाजाकडे गेले आणि पुन्हा येऊन जेवायला बसले, जेवायला लागले. तर रुक्मिणी देवीने विचारलं, भगवान तुम्ही का चालले गेले? म्हणे माझ्या भक्तावर संकट आलं होतं. तो म्हणे तुम्ही चालले का नाही गेले, मग आले कशाला वापस? वाचवायला जायला लागत होतं. नाही म्हणे त्यानं काडी उचलली होती, त्याला 5-10 जण मारायला आले होते म्हणून त्याला वाचवायला गेलो मी. त्यानं स्वतःच काडी उचलली म्हणून मी वापस चालला आलो. म्हणजे कथाकारांचं म्हणणं हे आहे की जर तुम्हाला भगवंताची सहायता पाहिजे तर तुम्ही निठल्ले व्हा, प्रतिकार करू नका, देव येईन वाचवायला. प्रॅक्टिकली दिसलं का? हे 5 लाख मंदिरं फोडले, देव आले का वाचव्यासाठी? नाही आले वाचव्यासाठी. पण भगवंताची ऑर्डर काय आहे? तुम्ही निठल्ले होऊ नका, धर्मरक्षणासाठी, राष्ट्र रक्षणासाठी युद्ध करा, प्रयत्नशील व्हा. हे भगवंताची ऑर्डर आहे. आणि आपल्याला शिकवल्या काय चाललं? देव येईन वाचवायला, या नासुकल्या गोष्टीसाठी. आता प्रॅक्टिकली पहा, तुम्ही एका बिल्डिंगवर उभे आहात आणि तुमच्या दोस्ताला, तुमचा एक मित्र आहे, त्याला मारायसाठी 10 जण आले आणि तुम्ही बिल्डिंगवरून पाहून राहिले आणि तुम्ही शक्तिशाली आहात. तुमच्या मित्रानं त्या 10 जणांना मारायसाठी काडी उचलली तर तुम्ही काय चुपचाप बसणार आहे का? नाही. त्यानं काडी उचलो की गोटा उचलो, तुम्ही काडी घेऊन धावत जासान त्याला हाण्यासाठी, त्याच्या दुश्मनांना. हेच प्रॅक्टिकल आहे. असंच करील माणूस. त्याला मरू देणार आहे का मित्राला? मग देव कशाला पाहत बसेल जेव्हा आपण काडी उचलू तेव्हा? जेव्हा आपण धर्मयुद्धात राष्ट्र रक्षणासाठी उतरतो तेव्हा देवही सहायता करते. म्हणून निठल्ल्यांना जगदंबेनं सहायता केली नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांना सहायता केली, ज्यांनी धर्मरक्षणाचा संकल्प केला होता. म्हणून जर ईश्वरीय सहायता पाहिजे असेल, देवाची सहायता पाहिजे असेल तर देवाची ऑर्डर फॉलो केली पाहिजे. देवाची ऑर्डर आहे राष्ट्र रक्षणासाठी, धर्मरक्षणासाठी युद्ध करा. आणि आपण जर निठल्ल्यासारखं बसलेलं राहून देव पाहीन म्हटलं तर देव काही पाहत नाही. प्रॅक्टिकल आहे. 5 लाख मंदिरं फोडले तरी देव आला नाही. पण देव नाही असंही नाही. देव वाचवायला येतात, पण त्याला जो धर्मयुद्धात उतरणार, निठल्ले लोगों को भगवान की सहायता प्राप्त नहीं होती. लाभ होईल की हानी होईल, विजय होईल की पराजय होईल, सुख प्राप्त होईल की दुःख प्राप्त होईल, याचा विचार केल्या बगैर, याचा विचार न करता राष्ट्र रक्षणासाठी, धर्म रक्षणासाठी तुम्ही आपापलं गाव, आपापला मोहल्ला वाचवण्यासाठी निरंतर प्रयत्नशील व्हा. या युद्धात उतरा धर्मरक्षणासाठी, राष्ट्र रक्षणासाठी, तरच ईश्वराची सहायता तुम्हाला प्राप्त होईल, याच्यात काही संशय नाही.
तुम्हाला जर आपलं गाव वाचवायचं आहे, आपला देश वाचवायचा आहे, तर तुम्ही निसंशय हिंदू धर्मरक्षणासाठी कृतसंकल्प झालं पाहिजे, कटिबद्ध झालं पाहिजे. तरच आपण पांडुरंग परमात्म्याची खरी भक्ती केली, पांडुरंग परमात्म्याची आज्ञा फॉलो केली असं होईल. नाही तर आपण निठल्ले साबित होऊ ईश्वराच्या नजरेत, आणि असंच ईश्वराच्या उपेक्षेला कारणीभूत होऊ. म्हणून भगवंताची कृपा पाहिजे असली तर भगवद्गीता फॉलो करा आणि स्वतःचं जीवन सुखी करा. म्हणा जय श्रीराम, जय श्री महाकाल. मी गारद देऊन राहिलो. शेवटी जेव्हा छत्रपती येईल तेव्हा दोन्ही हात वर करून इतक्या जोऱ्यानं डरकाळी फोडा, सिंहांनो सिंहिणींनो, की पाकिस्तानच्या कानठळ्या बसल्या पाहिजे. महाराज राज क्षत्रिय कुलवतंस सरस्वती वाहन हंस श्री भवानी देवी अनन्य भक्ति प्रसाद अलंकृत अखंड साम्राज्य लक्ष्मी वरमंडित राजकार्य धुरंधर हिंदू हृदय सिंहासनाधीश्वर दुष्ट यवन जन संहारक गोवंश सज्जन प्रतिपालक महाराज छत्रपती श्री शिवाजी महाराज की, गुरु गोविंद सिंह जी महाराज की, राणा प्रताप जी महाराज की, पुण्य श्लोक माता अहिल्या देवी की, जय भवानी, हर हर, जय श्री राम, भारत माता की, वंदे वंदे, सनातन हिंदू धर्म की, गौ माता की, ओम काले. ना शोहरत पर गर्व करते हैं, ना दौलत पर गर्व करते हैं. किया है भगवान ने हिंदू के घर पैदा, इसलिए हम अपनी किस्मत पर गर्व करते हैं. गर्व से कहो हम हिंदू है. सगळ्यांना विनंती आहे, अगदी कार्यक्रमाच्या शेवटाकडे आलेलो आहोत. आपल्याला 7 दिवस सगळे कार्यक्रम शिस्तबद्ध करायचे आहेत. शेवटचे 5 मिनटं सर्वांनी जागेवर बसून राहा, कोणीही जागेवरून हलणार नाही. धर्माचार्य कालीपुत्र कालीचरणजी महाराज यांनी आत्ताच आपल्याला अगदी सुमधुर भाषेत आणि ओघवत्या भाषेत हिंदू धर्म, हिंदू सनातन धर्म याची व्याख्या आपल्याला सांगितलेली आहे. महाराजांना मी आपणा सर्व गोरेगाव ग्रामस्थांच्या वतीनं आश्वासित करू इच्छितो की सनातन हिंदू धर्माची व्याख्या आमचा गोरेगावकर विसरणार तर नाहीच मरेपर्यंत, परंतु हिंदू धर्माचा प्रसार आणि हिंदू धर्माचं रक्षण करण्यासाठी नक्कीच आमचा गोरेगावचा प्रत्येक घटक या कार्यात स्वतःला झोकून देईल असं मी आश्वासित करतो. आणि या कार्यक्रमाचं अध्यक्षीय भाषण डॉक्टर नारायण महाराज जाधव यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. डॉक्टर नारायण महाराज जाधव. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयम नमः. संत सम्राट भगवान ज्ञानोबाराय, वैराग्य राग रसिक जगद्गुरु संत शिरोमणी श्री तुकोबाराय, शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज, महाराष्ट्रातील सर्व संतांची मांदियाळी आणि या प्रांताचं किंवा या गावाची असणारी अधिष्ठात्री संरक्षक देवता श्री गुरेश्वर महाराज या सर्वांच्या अलौकिक अकारण करून अद्भुत असीम अपूर्व अहेतुकी अशा अनुग्रहामुळं या ठिकाणी जे काही उत्तम हा चैत्रमास ऋतू वसंताचा दिवस या पावन पर्वामध्ये हे गाव नसून एक प्रकारचं क्षेत्र आज या ठिकाणी झालेलं आहे. आणि त्या निमित्ताने 7 दिवसाचं जे काही आपण सप्ताहाच्या रूपाने अनुष्ठान किंवा एक
धर्मानुष्ठान प्रारंभ केलेला आहे, त्याला या ठिकाणी भगवत पूज्यपाद शंकराचार्य आणि परमप्रेमास्पद असणारे वंदनीय प्रातस्मरणीय कालीचरण महाराज यांचा आपल्याला आशीर्वाद मिळालेला आहे। त्याचबरोबर या ठिकाणी जे पूर्वसुरी आपले जे वंशज होऊन गेले 48 वर्षापूर्वी ज्यांनी हा सप्ताह सुरू केला, माझ्या वडिलांची मिरासगा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा, उपवास पारणी राखेला दारवंटा, केला भोगवटा आम्हा लागी, असं सांगितलेले। देवा हे माझी मिरासी, चित्त तुझे पायापाशी, याचा धरीना अभिमान, करीना आपुले जतन। त्यामुळं ह्या गोरेगावच्या सर्व आत्तापर्यंत आलेल्या पिढ्यांमध्ये ह्या ज्या सप्ताहाचं संरक्षण केलेलं आहे त्याचा योग प्राप्त झाला, क्षेम प्राप्त झाला आणि पुढेही असाच हा अव्याहत प्रवाहित व्हावा म्हणून आज जणू काही महाराष्ट्रातल्या सर्व संत मंडळीकडून आणि आपल्या संप्रदायाचं परमाराध्य दैवत श्री पांडुरंग परमात्मा याची आपल्यावर अशीच कृपा राहावी आणि अशा प्रकारचे उत्सव आपल्याकडून वारंवार निर्माण व्हावेत। या ठिकाणी आता ज्या वेळ भरपूर झालेला आहे, या विशेष काही बोलावं असं राहिलंही नाही। जसं पूर्वीच्या काळामध्ये त्या कुस्त्या फ्रीस्टाईल कुस्ती होत असे आणि त्या कुस्तीमध्ये एक किंगकांग हे दारासिंग वगैरे पैलवान होते आणि ते पैलवान जेव्हा एकमेकाशी युद्ध करीत म्हणजे मल्लयुद्ध करीत जर त्यांच्या युद्धामध्ये एकाने पराजित केलं तरीसुद्धा त्यांचा आवेश जात नव्हता, त्याच्यासाठी एकाला 10 पैलवान पुन्हा आटोपायला लागत होते। तसे आमचे बंधुवर्य परमप्रेमास्पद कालीचरण महाराजांनी व्याख्यान सुरू केल्यानंतर आपण सर्व तहानभूक विसरून गेलो आणि धर्माच्या छत्राखाली एकत्र आलो, परंतु त्यांचा अभिनिवेश, त्यांना वेळ काळ देश याचा सर्व विसर पडला आणि खरोखरच महापुरुष जेव्हा एखाद्या ध्येयाने प्रेरित होतात तर त्यांची स्थिती ह्या देहभावाच्या अतीत होत असते, त्यांना धर्म अध्यात्म दिसतो, त्याचं उत्थान दिसतं, त्या प्रकाराने होतं। मी पाठीमागून 2-3 वेळा त्यांना आता समयाची जाण ठेवा किंवा आता हे व्याख्यान आटोपा असं पाठीमागून 2-3 वेळा सांगितलं। त्याचंही कारण आहे की आपल्या ह्या भारतीय सनातन वैदिक परंपरेमध्ये अध्यक्ष म्हणून जेव्हा निवड केली जाते तेव्हा त्यांना काही अधिकार प्राप्त होतात, ह्या विद्वत चर्चेमधली ही गोष्ट मला ज्ञात आहे। तेव्हा त्यांना हळूहळू ते शांत झाले। असो, या ठिकाणी आपलं जे हे संप्रदाय परंपरा आहेत या गावामध्ये अशीच उज्ज्वल होत राहो आणि यासाठी आता हे जे सप्ताह आहे, आता भक्ती पंढरी या ठिकाणी अवतीर्ण झालेले आहे। तुम्ही म्हणाल की 10 दिवसाचा हा उत्सव आहे, पण हा उत्सव 10 दिवसाचा नसून आपल्या शेवटपर्यंत जर आपण प्रत्येक घराघरामध्ये ज्ञानेश्वरी भागवत किंवा एक तुकोबारायांची गाथा यांचं जर घराघरामध्ये चिंतन झालं तर या ठिकाणी ही भक्ती पंढरी नसून ही गोरेगाव ही खऱ्या अर्थाने गोरेगावच पंढरी आहे आणि ती पंढरी नित्याची आहे, 7 दिवसाची किंवा अल्पकालातली नाही, ही कायम स्वरूपातली पंढरी केलं। स्वामी महाराज सांगायचे, पंढरपूरमध्ये घर करण्यापेक्षा तुम्ही घराची पंढरी करा। या प्रकाराने या ठिकाणी हे पंढरी क्षेत्र असंच अव्याहत राहो आणि त्यासाठी हे जे कार्यकर्ते आहेत या कार्यकर्त्यांना द्यावे तेवढे धन्यवाद थोडे आहेत। या ठिकाणी सर्वेत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्। याचा अर्थ असा आहे सर्व